चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल डी.वाटो अपडेट्स मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। मित्रांनो, जसं की आपणास माहित आहे, थंबनेल बघून आपणास कळलेच असेल की आजचा व्हिडिओ आपला कशा प्रकारे असणार आहे। मित्रांनो, रिमेडियल एक्झामिनेशनचे फॉर्म फिलिंग जे आहे ती स्टार्ट झालेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाईव्ह स्टेप बाय स्टेप फॉर्म फिलिंग पाहणार आहोत। मित्रांनो, त्यामध्ये आपण पाहणार आहोत की कोण कोण या फॉर्मसाठी एलिजिबल आहे किंवा रिमेडियल एक्झामिनेशन कोणासाठी एलिजिबल आहे त्याबद्दलच्या डिटेल जे काही आपलं टाइम टेबलचे शेड्यूल आहे ते मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर अगोदरच डिस्कस केलेलं आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाईव्ह प्रोसेस पाहणार आहोत, स्टेप बाय स्टेप फॉर्म फिलिंग कशा पद्धतीने करायचे आहे। सो व्हिडिओला शेवटपर्यंत बघून राहा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबतच मित्रांनो, आपल्याला काही कमेंट असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकतात। सो मित्रांनो, आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूयात। सो मित्रांनो, या ठिकाणी आपण सर्वात प्रथम बात करणार आहोत की रेमेडियल एक्झामिनेशन संबंधित। सो मित्रांनो, या ठिकाणी जी काही रेमेडियल एक्झामिनेशन आहे सो मित्रांनो, आजची तुमची जी काही तारीख आहे ती आहे 7 ऑक्टोबर आणि उद्याचा तुमच्याकडे दिवस आहे। सो मित्रांनो, या ठिकाणी जे आहे 8 ऑक्टोबरपर्यंत तुम्ही सर्वांनी फॉर्म फिल करून घ्या। 9 ऑक्टोबरपर्यंत तुम्ही सर्वांनी फॉर्म फिल करून घ्या, कारण ही लास्ट डेट आहे आणि ती लास्ट डेट कुठल्याही परिस्थितीत एक्सटेंड होणार नाही असं स्पष्ट जे आहे ते डी.वाटो युनिव्हर्सिटीकडून आपल्याला सांगण्यात आलेलं आहे। सो मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता लास्ट डेट पाहिली गेली। आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाईव्ह स्टेप बाय स्टेप फॉर्म फिलिंग प्रोसेस जी आहे ती तुम्हाला या ठिकाणी मी तुम्हाला जे आहे तो आपला फॉर्म फिल करून दाखवणार आहे युनिव्हर्सिटीचा, की लाईव्ह जो फॉर्म फिलिंग आहे रेमेडियल एक्झामिनेशनचा तो कशा संबंधित करू शकतो। त्यापूर्वी आपण बघणार आहोत की रेमेडियल एक्झामिनेशनसाठी कोण कोण एलिजिबल आहे। आता भरपूर विद्यार्थी आहेत ज्यांच्या मनात गैरसमज आहे की न्यू जे स्टुडंट आहेत, सो न्यू स्टुडंटसुद्धा या ठिकाणी रेमेडियलला एलिजिबल आहे असं त्यांना वाटत आहे। बट या ठिकाणी आपण आता या ठिकाणी डिस्कस करणार आहोत की रेमेडियल एक्झामिनेशनसाठी कोण कोण एलिजिबल असणार आहे। सो बघा मित्रांनो, आता या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत की कोणते विद्यार्थी या ठिकाणी जे आहे रेमेडियल एक्झामिनेशनसाठी पात्र आहेत। तर या ठिकाणी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी 2021-22 मध्ये फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलेलं असेल, मी काय सांगत आहे लक्षात ठेवा, ज्या विद्यार्थ्यांनी 2021-22 मध्ये फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलं असेल ते विद्यार्थी आता फोर्थ इयरच्या 8th सेमिस्टरचे एक्झामिनेशन जे आहेत ते रेमेडियल एक्झामिनेशनमध्ये काय करू शकतात तर देऊ शकतात। सो तुम्हाला लक्षात आलं असेल की ज्या विद्यार्थ्यांनी 2021-22 मध्ये फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलं होतं ते विद्यार्थी या ठिकाणी फोर्थ इयरला असतील आता, आणि जे विद्यार्थी फोर्थ इयर पासआउट नाही झाले सो 8व्या सेमिस्टरला त्या विद्यार्थ्यांचे काही बॅक असतील तर तो 8व्या सेमिस्टरचा सब्जेक्ट फक्त या ठिकाणी ते जे आहेत ते रेमेडियल म्हणून देऊ शकतात। सोबतच या ठिकाणी 2022-23 मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी DSYला ॲडमिशन घेतलेलं असेल आणि या ठिकाणी मित्रांनो 2022-23 मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलं असेल ते विद्यार्थी देखील या ठिकाणी जे आहेत ते फोर्थ सेमिस्टरच्या 8th सेमिस्टरची जी एक्झाम आहे त्या एक्झामिनेशनचा एखादा सब्जेक्ट किंवा त्या एक्झामिनेशनमध्ये सगळे जरी बॅक असेल तर ते सब्जेक्ट या ठिकाणी रेमेडियल एक्झामिनेशनमध्ये देऊ शकतो। सो तुम्हाला लक्षात आलं असेल की 2021-22 आणि 2022-23 म्हणजे इन शॉर्ट सांगायचं झालं तर यावर्षी जे विद्यार्थी फायनल इयरला आहेत ते विद्यार्थी या ठिकाणी रेमेडियल देऊ शकतात। सोबतच यावर्षी जे विद्यार्थी थर्ड इयरला आहेत ते विद्यार्थी देखील 6व्या सेमिस्टरचे रेमेडियल एक्झामिनेशन देऊ शकतात। सो मित्रांनो, इन शॉर्टमध्ये जर तुम्हाला सांगायचं झालं तर या ठिकाणी जे विद्यार्थी आता फोर्थ इयरला आहेत त्या विद्यार्थी 8th सेमिस्टरची एक्झामिनेशन देऊ शकतात। त्यानंतर जे विद्यार्थी 6th सेमिस्टरला आहेत किंवा जे विद्यार्थी थर्ड इयरला आहेत ते विद्यार्थी या ठिकाणी 6th सेमिस्टरची एक्झामिनेशन देऊ शकतात। आणि मित्रांनो, या व्यतिरिक्त जर तुम्हाला त्या ठिकाणी रेमेडियल एक्झामिनेशनचे ऑप्शन तुम्हाला बघायला भेटेल, आता पुढे मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे की रेमेडियलचे ऑप्शन तुम्हाला कुठे बघायला भेटणार आहे आणि कसं बघायला भेटणार आहे। सो या व्यतिरिक्त ज्या विद्यार्थ्यांना रेमेडियलचे ऑप्शन बघायला भेटेल ते सर्व विद्यार्थी या ठिकाणी रेमेडियलसाठी एलिजिबल आहेत। सो आय होप तुमचा डाऊट क्लिअर झाला असेल। या व्यतिरिक्त कोणत्याच विद्यार्थ्याला या ठिकाणी रेमेडियल एक्झामिनेशन संबंधित फॉर्म फिलिंग जे आहे ते त्या ठिकाणी बघायला भेटणार नाही आणि रेमेडियल जी आहे ती ऑलरेडी बंद झालेली आहे। सो मित्रांनो, आय होप तुम्हाला कळलं असेल। आता आपण जाऊयात स्टेप बाय स्टेप लाईव्ह फॉर्म फिलिंगसोबत। व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बनवून राहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। सो अगेन मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी डी.वाटो युनिव्हर्सिटीचं स्टुडंट लॉग इन पोर्टल जे आहे ज्याला आपण MIS पोर्टल म्हणतो, या पोर्टलवर तुम्हाला अगेन या ठिकाणी यायचे आहे। या पोर्टलची ही जी काही लिंक आहे ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डायरेक्टली या लिंकवर येणार आहात। सो या लिंकवर आल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी ईमेल ID
किंवा PRN नंबर किंवा मग मोबाईल नंबर हा टाकून या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे आणि खालील जो काही कॅप्चा आहे तो कॅप्चा तुम्हाला या ठिकाणी फिल करायचा आहे आणि फिल करून साइन इन या बटनावर तुम्हाला काय करायचे आहे तर सिम्पली या ठिकाणी क्लिक करायचे आहे. सो आपण आता ही सर्व डिटेल भरूयात आणि साइन इन या ऑप्शनवर क्लिक करूयात. सो मित्रांनो, इन्फॉर्मेशन फिल केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल ज्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचा डॅशबोर्ड बघायला भेटेल. या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी सिम्पली या 3 डॉट्स जे तुम्हाला दिसत आहेत त्या डॉट्सवर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचे आहे. सो या डॉट्सवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा डॅशबोर्ड येईल. या ठिकाणी तुम्हाला कुठेही अजूनसुद्धा जे आहे ते रेमेडियलचे ऑप्शन बघायला भेटत नाही आहे. सो आता रेमेडियलचे ऑप्शन कुठे बघायला भेटेल तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला सर्वात प्रथम या ठिकाणी एक्झाम फॉर्मवर जायचे आहे आणि या ठिकाणी तुम्हाला काय करायचे आहे तर सिम्पली क्लिक करायचे आहे. सो मित्रांनो, या ठिकाणी एक्झाम फॉर्मवर आपण क्लिक करूयात. एक्झाम फॉर्मवर क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल ज्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी एक्झाम फॉर्म जे आहेत ते सर्व प्रकारचे एक्झाम फॉर्म तुम्हाला बघायला भेटतील. आता या ठिकाणी हा जो काही एक्झाम फॉर्म आहे या ठिकाणी एक ऑप्शन ॲड झालेला बघायला भेटेल ज्यामध्ये तुम्हाला रिपीटेल म्हणून या ठिकाणी एक्झामचा जो आहे तो टाईप बघायला भेटेल आणि या ठिकाणी रेमेडियलचाच हा फॉर्म आहे असं कन्फर्मेशन तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटेल. सो या ठिकाणी मित्रांनो हा जो काही फॉर्म आहे आता सध्याला या ठिकाणी पेंडिंग बघायला भेटत आहे आणि या ठिकाणी सुद्धा पेंडिंग बघायला स्टेटस तुमच्या भेटत आहे. सो तुम्हाला सिम्पली या ठिकाणी पे एक्झाम फॉर्म फीज यावर तुम्हाला काय करायचे आहे तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचे आहे. सो मित्रांनो, यावर क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल ज्यामध्ये तुम्हाला सगळे सब्जेक्ट तुमचे जे काही सब्जेक्ट असतील बॅक असलेले ते सर्व बॅक असलेले सब्जेक्ट तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतील. सो तुम्हाला या ठिकाणी आता एकच सब्जेक्ट तुम्हाला बघायला भेटत असेल, जेवढे काही सब्जेक्ट असतील ते सब्जेक्ट तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतील. आता आपण फीसबद्दल चर्चा करूयात. तर मित्रांनो, या ठिकाणी रेमेडियल एक्झामिनेशनची जी काही फॉर्म फीज आहे ती तुमची असते 300 रुपये पर सब्जेक्ट. एक सब्जेक्ट असेल तर 300 रुपये आणि 2 सब्जेक्ट असतील तर 600 रुपये. अशा पद्धतीने तुम्हाला पर सब्जेक्ट 300 रुपये एवढी जी काही फीस आहे ती फीस तुम्हाला या ठिकाणी रेमेडियल एक्झामिनेशनला असणार आहे आणि रेमेडियल एक्झामिनेशन म्हणजे MCQ फॉर्मॅटमध्ये असणार आहे. सो मित्रांनो, या ठिकाणी आपण MCQ फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन कसे असतात, लाईव्ह कसे येतात यावर आपण नक्कीच एक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. सो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपला टार्गेट आहे मित्रांनो आपल्याला 8K फॉलोअर्स जे आहेत ते लवकरच आपले कंप्लीट होणार आहेत, ते आपल्याला लवकर कंप्लीट करायचे आहेत. सो तुमच्या सर्वांच्या मदतीने ते लवकरच आपण कंप्लीट करणार आहोत. सो या ठिकाणी मित्रांनो सेव्ह अँड पे यावर तुम्हाला काय करायचे आहे तर सिम्पली क्लिक करायचे आहे. सेव्ह अँड पे यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही पेमेंट गेटवेची जी काही वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर तुम्ही त्या ठिकाणी रिडायरेक्ट होणार आहात. सो पेमेंटची डिटेल तुम्हाला या ठिकाणी दाखवली जाईल. तुम्ही बघू शकतात या ठिकाणी तुम्हाला PRN नंबर वगैरे पेमेंट मेथड जे आहे ती चूज करून या ठिकाणी तुम्हाला पेमेंटवर क्लिक करायचे आहे. सो या ठिकाणी पेमेंटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे आहे ते पेमेंट तुम्हाला या ठिकाणी जी काही रिसिप्ट तुमची जनरेट होणार आहे या रिसिप्टवर स्क्रॉल डाऊन करायचे आहे आणि आय ॲक्सेप्ट अँड कंटिन्यू यावर क्लिक केल्यानंतर प्रोसीड या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे आहे सर्व प्रकारचे जे काही पेमेंट आहे ते पेमेंट तुम्हाला त्या ठिकाणी कंप्लीट करायचे आहे. सो मित्रांनो, पेमेंट झाल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे सबमिटेड आणि सक्सेस असे ऑप्शन जे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी अपडेट होतील आणि त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला प्रिंट एक्झाम फॉर्म याच्यावर क्लिक करून तुम्ही एक्झाम फॉर्मचे प्रिंट देखील त्या ठिकाणी घेऊ शकतात. सो अशा पद्धतीने तुम्हाला टोटल जो काही एक्झाम फॉर्म आहे तो फिल करायचा आहे. सो मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला सर्व हा रेमेडियलचा फॉर्म फिलिंग करायचे आहे. रेमेडियल संबंधित पुढील जे काही अपडेट असतील आपल्याकडे म्हणजे रेमेडियलचे टाईम टेबल असेल किंवा मग रेमेडियल एक्झामिनेशन कशी असणार आहे, MCQ पॅटर्न कसा असतो, या सर्व गोष्टींवर आपण आपल्यासाठी व्हिडिओ घेऊन येणार आहे. कमेंटमध्ये फक्त तुम्हाला लिहायचे आहे की कमेंटमध्ये लिहायचे आहे MCQ एक्झाम किंवा रेमेडियल एक्झामिनेशन. सो नक्कीच मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येणार आहे. सो आय होप मित्रांनो तुम्हाला सर्व प्रकारचे डाऊट क्लिअर झाले असतील. कोण एक्झामिनेशनसाठी फॉर्म भरू शकतो, कोणते स्टेप्स आपण अप्लाय केले पाहिजे आणि किती रुपये फीस आहे, हे सर्व गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असतील. सो लवकरात लवकर तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. लास्ट डेट तुमची असणार आहे 9 ऑक्टोबर. सो त्या अगोदर लवकरात लवकर फॉर्म फिल करा आणि मित्रांनो रेमेडियल एक्झामिनेशनचा फायदा नक्की घ्यायचा आहे. जे विद्यार्थी फायनल इयरला असतील, ज्यांच्या एखादा बॅक असेल, त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच रेमेडियल एक्झामिनेशनचा फायदा घ्या. त्यांना त्या ठिकाणी जे आहे ते डायरेक्टली एक्झामिनेशन देऊन पास होण्याची संधी त्या ठिकाणी मिळणार आहे. सो मित्रांनो तुमची डिग्री येऊ शकते. सो जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे DYT युनिव्हर्सिटी रिलेटेड महत्त्वपूर्ण अपडेट्स वेळोवेळी मिळण्यासाठी आपल्या चॅनल DYT अपडेट्स याला सबस्क्राईब करा. तर भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.